नमस्कार मित्रांनो, मी प्रॉफिटवाला हेमंत तुमचं स्वागत करतो प्रॉफिटवाल्याच्या हे इन्फॉर्मेटिव्ह सिरीज मध्ये। आपण आज बघणार आहोत सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे तो आहे शेअर्स किंवा शेअर मार्केट। मित्रांनो, शेअर मार्केट हा टॉपिक जो आहे ना सगळ्यांसाठी आश्चर्यकारक किंवा इंटरेस्टिंग टॉपिक राहिलाय, परंतु त्याच्या बरोबर जे काही आहे त्याच्याबरोबर काही गोष्टी पण आल्यात की नाही शेअर मार्केट हा फक्त मोठ्या लोकांनी करण्याचा व्यवसाय आहे किंवा काही स्पेसिफिक कम्युनिटीने करण्याचा व्यवसाय आहे। परंतु मित्रांनो, काहीही नाही, शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट अतिशय सोपं असतं आणि सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा ते व्यवस्थित शिकून घेऊन ते करू शकतो, दुसरं चांगलं इन्कम सोर्स निर्माण करू शकतो किंवा एखाद्याकडे जर वेळच असेल तर तो पूर्ण फुल टाइम हा व्यवसाय सुद्धा करू शकतो। तो मित्रांनो, हीच सगळी गोष्ट जे काही डाऊट्स आहेत किंवा मला शेअर मार्केट शिकता येईल का याच्यासाठी ही आपण एक इन्फॉर्मेटिव्ह सिरीज सुरू करतोय प्रॉफिट वाल्याबरोबर। या प्रॉफिट वाल्याबरोबर सामील व्हा आणि नावाप्रमाणेच खरोखर प्रॉफिट वाला बना। मित्रांनो, भारतासारख्या देशामध्ये आपण भारतात राहतो आणि आपण बघतो की आपली लोकसंख्या जी आहे ना ती मिडल क्लास लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या मिडल क्लास लोकसंख्येलाच सेकंड सोर्स ऑफ इन्कमची फार गरज आहे आणि सेकंड सोर्स ऑफ इन्कम स्टॉक मार्केटकडे आपण बघू शकतो, परंतु काही डाऊट्स जे आहेत ना ते आपल्याला तिथपर्यंत घेऊन जात नाहीत आणि याच्यासाठीच आपण ही सिंपल वेची सिरीज घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो प्रॉफिट वाल्याबरोबर राहाल तर तुम्हाला एक जाणीव नक्की होईल, स्टॉक मार्केट अतिशय सोपं आहे जर तुम्ही ते योग्य प्रकारे शिकून घेतलं तर। सो सुरुवात करूया, स्टॉक मार्केट म्हणजे काय, शेअर मार्केट म्हणजे काय। सुरुवात करूया शेअर्स पासून। मित्रांनो, शेअर्स काय असतात? एक कंपनी जी आहे त्या कंपनीला मोठं होण्यासाठी काही कॅपिटलची जर गरज पडत असेल, मोठ्या ऑर्डर आहेत पण त्यांच्याकडे पैसा कमी पडत असेल तर ती कंपनी जी आहे ती शेअर्सच्या रूपामध्ये भांडवल गोळा करते आणि ते तुम्ही भांडवल दिलं तर ती कंपनी त्या कंपनीचा शेअर्स देते। म्हणजे एक कंपनी, रिलायन्स सारखी कंपनी आहे, तिला भांडवलाची गरज आहे तर ती कंपनी त्या कंपनीच्या व्हॅल्युएशन इतके शेअर्स तुम्हाला देईल, तितका हिस्सा तुम्ही त्या कंपनीचा घेऊ शकतात आणि कंपनीला जर प्रॉफिट झाला तर तुमचा जो हिस्सा आहे, ज्या पर्सेंटेज मध्ये त्या कंपनीमध्ये तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत त्या प्रमाणात कंपनीला प्रॉफिट झाला तर डिव्हिडंडच्या स्वरूपात ती कंपनी तुम्हाला त्या हिस्साचा भागीदार बनवते। कंपनी जर स्ट्रॉंग असेल, खूप चांगल्या ऑर्डर त्यांच्याकडे असतील, भविष्यात कंपनीची ग्रोथ खूप मोठी होणार असेल तर तुम्ही घेतलेल्या शेअरचा भाव जो आहे तो दुसरे सुद्धा इच्छुक असू शकतात मोठ्या किमतीत घेण्यासाठी। म्हणजे तुम्ही एक 2000 रुपयाचा शेअर्स घेतला पण बाकीची लोक खूप उत्सुक आहेत, तो भाव वाढतो, 2100 होतो, 2200 होतो, 2500 होतो। म्हणजे इथे सुद्धा डिव्हिडंड तर तुम्हाला मिळतो, कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे त्याचा, आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला हे जे काही वाढलेला भाव, डिमांड वाढते शेअर्सची, तो सुद्धा तुम्ही प्रॉफिटच्या स्वरूपात कमवू शकतात। आपण बघितलं शेअर्स म्हणजे काय, परंतु मित्रांनो एखादा शेअर्स घ्यायचा असेल तर रिलायन्स तुमच्या घरी येणार नाहीये किंवा तुम्हाला रिलायन्सच्या कंपनीत जायचं नाही शेअर्स घ्यायला, त्याचं एक्सचेंज होतं, शेअर्सचं एक्सचेंज होतं, त्याला म्हटलं जातं स्टॉक एक्सचेंज किंवा त्याला शेअर मार्केटही म्हणतात। जसं NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे एक स्टॉक मार्केट आहे, दुसरं आहे BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, इथे ती कंपनी लिस्टेड होते आणि ही कंपनी जी आहे BSE आणि NSE हे स्टॉक एक्सचेंज आहेत ना, यांच्या थ्रू आपल्याला स्टॉक जे आहेत ते एखाद्या कंपनीचे घेता येतात किंवा देता येतात। परंतु एखादी कंपनी, रिलायन्स सारखी एखादी कंपनीचा जर स्टॉक त्या कंपनीमध्ये किंवा त्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड करायचा असेल तर ती अशीच नाही करत, त्याला एक प्रोसेस आहे जिला म्हटलं जातं IPO। IPO म्हणजे काय तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग। कंपनी इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्या स्वरूपात त्यांचे शेअर्स NSE किंवा BSE मध्ये लिस्टेड करते आणि ते मग शेअर्स मध्ये कन्वर्ट होतात। मित्रांनो, याचप्रमाणे तुम्हाला स्टॉक घ्यायला किंवा शेअर्स घ्यायला या NSE किंवा BSE पर्यंत डायरेक्ट जाण्याची गरज नाही किंवा तिथे तुम्हाला मिळत नाही, ते एक्सचेंज आहे जे तुमच्यात आणि कंपनीमध्ये स्टॉक एक्सचेंज करतं। हे जर तुम्हाला शेअर्स घ्यायचे असतील तर याच्यात तुम्हाला गरज पडते एका ब्रोकर। ब्रोकर कोण असतो? ब्रोकर ती एक मीडिएटर संस्था आहे जी तुमच्यामध्ये आणि एक्सचेंज मध्ये हे जे काही स्टॉक्स आहेत ती एक्सचेंज सुविधा सुलभ करून देते आणि प्रत्येक
याचा ब्रोकर असतो. आधी पूर्वीचे ब्रोकर्स फार वेगळे होते. आता काही डिस्काउंट ब्रोकर आले जिथे ब्रोकरेज फार कमी लागतं. जसं एंजल वन आहे, जसं झिरोदा आहे, धन आहे. ही जी काही आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म देऊन तुम्हाला सुविधा देत असतं. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर पर्सनलाइज मदत पाहिजे असेल तर शेरखान आहे आणि चॉईस इंटरनॅशनल ही पण ब्रोकर आहे. त्याच्या व्यतिरिक्त खूप सारी ब्रोकर तुम्हाला ही जी काही सुविधा आहे ही देत असतात. या ब्रोकर थ्रू तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करून आणि शेअर्सची ट्रेडिंग करावी लागते. मित्रांनो, शेअर्स घेतात कसे, देतात कसे? सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. तुम्हाला इन्फोसिसचा शेअर्स घ्यायचा आहे तर ब्रोकरवर जाऊन तुम्ही ते इन्फोसिस टाकला, तिथे 1700-1800 रुपये आहे. तुम्ही तो शेअर्स काय करू शकतात, ऑर्डर प्लेस करू शकतात. 1700 रुपयाचा शेअर्स तुमच्या अकाउंटला आला, त्याची प्राइस जर वाढली तर तुम्ही तो 2000-2500 रुपयाला विकू शकतात आणि अशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट करू शकता. आता ह्या शेअर्सची प्राइस नेमकी कुठल्या कारणाने वाढते? मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकाल प्राइस जी वाढते ती आहे डिमांड आणि सप्लायने. एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टला प्रचंड डिमांड असेल, ती कंपनी मोठा प्रॉफिट करू शकेल आणि ज्या कंपनीच्या प्रोडक्टला प्रचंड डिमांड असते त्याच कंपनीच्या शेअर्सला पण प्रचंड डिमांड असते आणि त्याच कंपनीचा शेअर्स जो असतो तो वाढत असतो. ह्या प्रकारे आणि ज्या कंपनीचा शेअर्स किंवा प्रोडक्ट, कंपनीची जी काही प्रोडक्ट आहे त्याला डिमांड कमी असेल तर त्या कंपनीचा शेअर्सला पण डिमांड कमी असते आणि तो शेअर्स खाली येत असतो किंवा त्याची किंमत कमी होत असते. त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशाचीही किंमत कमी होईल, त्याला लॉस म्हटलं जातं. ज्या कंपनीच्या प्रोडक्टची डिमांड जास्त, त्या कंपनीच्या स्टॉकची पण डिमांड जास्त, त्याचा रेट वाढतो आणि तुम्हाला प्रॉफिट मिळत असतो. आणि मग कुठल्या कंपनीचे प्रॉफिट कसे असतात, कसे वाढतात, हे आपण येणाऱ्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये पण आपण बघू शकतो. आपण अनालाइज करू शकतो की कुठली कंपनी चांगली आहे, कुठल्या कंपनी कुठल्या वेळेस तुम्हाला प्रॉफिट देऊ शकेल. आपण बघितलं का डीमॅट अकाउंट ओपन करून ब्रोकर थ्रू आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे आणि डीमॅट अकाउंट ओपन करून आपण शेअर्स विकत घेऊ शकतो किंवा विकू शकतो. मित्रांनो, मग डीमॅट अकाउंटसाठी काय काय कागदपत्र लागतात? तर सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो. तुम्हाला पॅन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, बँक स्टेटमेंट लागणार आहे आणि तुमचं साइन जे आहे ते लागणार आहे. आणि आजकाल इतकं सोपं झालंय की एक अर्ध्या तासात सुद्धा तुमचं अकाउंट ओपन होऊन तुम्ही काम करायला सुरुवात करू शकतात. मला नेहमी लोक विचारतात आवडीचे ब्रोकर कोणते? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल डिस्काउंट ब्रोकर मध्ये एंजल वन हा सगळ्यात चांगला ब्रोकर मी यूज करतो. दुसरा, एक पर्सनलाइज मदत मिळते, एक मॅनेजर डेडिकेट केलेला असतो. सो चॉईस इंटरनॅशनल हा माझा त्याच्यासाठीचा एक ब्रोकर चांगला मी म्हणू शकतो. याच सारख्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण येणाऱ्या दिवसांमध्ये आपली ही सिरीज चालू ठेवूया. तुम्हाला एंजल वन किंवा चॉईस इंटरनॅशनल मध्ये जर अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही ती लिंक वापरून सुद्धा त्या कंपनीचं अकाउंट, डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. थँक्यू.